मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवरती आलेले आहेत। नाशिकमध्ये भाजपची स्थानिक निवडणुकांसाठी तयारी सुद्धा सुरू असून आता 3 दिवसांमध्ये 6 विभागांमध्ये बैठकांचा धडाका होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती भाजपची नियोजन बैठक पार पडणार असून शिवसेनेचा संत एकनाथ नाट्य मंदिरामध्ये मेळावा होणार आहे। ठाणे महानगरपालिकेवरती मनसे आणि मवियाचा 13 ऑक्टोबरला एकत्रित मोर्चा। मवियाच्या मोर्चाला मनसेच्या इंजिनचं बळ असणार। ठाण्यातील विविध समस्यांविरोधात मोर्चा काढण्यात येणार। रामदास कदम आणि त्यांच्या मुलानं गुन्हे केले अशी टीका संजय राऊतांनी केली। देवेंद्र फडणवीस गुंडांची टोळी चालवतायत असा देखील हल्लाबोल राऊतांनी केलाय। ओबीसी प्रवर्गामध्ये अनेक जाती आणि जमाती आहेत। मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या अशी मागणी छगन भुजबळांनी केली। ओबीसी हा प्रवर्ग जात नाही तर मराठा समाजाला ईडब्ल्यूएस मधून आरक्षण देण्यास विरोध नाहीये असं देखील भुजबळ म्हणाले। छत्रपती संभाजीनगरमध्ये वंजारी समाजाला एसटी आरक्षण मिळावं यासाठी आता संजय शिरसाट यांचे गेल्या 7 दिवसापासून उपोषण सुरू आहे। तर वंजारी समाजाला हैदराबाद गॅझेट प्रमाणे एसटी प्रवर्गाचा लाभ मिळावा यासाठी संजय शिरसाट यांनी मागील 7 दिवसांपासून आमरण उपोषणाची हाक दिली। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर पक्षप्रवेश होणार। आशुतोष निकाळजे सर्जेराव कांबळेंचा झाला पक्षप्रवेश। पुण्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे। महापालिकेच्या इच्छुकांनी उज्जैन यात्रेचा माध्यमातून आता मतदारांशी संवाद साधला गेलाय। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या या नव्यानं समाविष्ट झालेल्या वाघोली परिसरातून संभाव्य उमेदवारांनी मतदारांना उज्जैनसाठी नेलेलं आहे। महायुतीमध्ये नव्या आमदारांवरती मेहरबान झालेली आहे, कारण पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांना निधीचं वाटप करण्यात आलंय। महायुतीमध्ये निधी वाटपावरून ज्येष्ठ आमदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे। रोहित पवारांचं सुद्धा निलेश गायवळच्या सोबत छायाचित्र असल्याचं समोर आलंय। ये रिश्ता क्या कहलाता है असं म्हणत भाजपचे प्रवक्ते नवनाथ वन यांनी रोहित पवारांना आक्रमक सवाल विचारला। लग्नाशिवाय पुरुषासोबत राहू नका असा सल्ला भाजपच्या नेत्या आनंदीबेन पटेल यांनी दिलाय। लिव्ह मध्ये गेला तर तुमचे 50 तुकडे होतील असा सुद्धा इशारा पटेल यांनी दिलाय। विखे पाटील आणि जरांगेंच्या भेटीवरती आता ओबीसींनी संताप व्यक्त केलाय। विखेंचं राजकारण मतलबी आणि बिनबुडाचं आहे असं वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केलंय। नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरावरून आता संजय राऊतांनी ट्विट केलंय। नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला काय नाव द्यावं यावर कारस्थानं सुरू आहेत। अदाणी यांचं मत आहे की त्याला कोणतंच नाव देऊ नये, त्यामुळे आता विमान अदाणी एअरपोर्ट म्हणून ओळखले जाईल असं घणाघात राऊतांनी केला। अनंत आकाश या पुस्तकाचं प्रकाशन शनिवारी दुपारी 4 वाजता ठाण्यातील गडकरी रंगायतमध्ये होणार आहे। प्रकाशन सोहळ्याला उद्धव ठाकरे उपस्थित असणार आहेत। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे धुळे दौऱ्यावरती आहेत। शहरातील 40गाव रोड भागामध्ये उभारण्यात येणार असल्याच्या या भाजप कार्यालयाला त्यांनी भेट देऊन पाहणी सुद्धा केली। रत्नागिरीमध्ये ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांची आता विक्रांत जाधव यांची नियुक्ती झालेली आहे। विक्रांत जाधव हे भास्कर जाधवांचे चिरंजीव आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 10 ऑक्टोबर रोजी गटप्रमुख मेळावा पार पडतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गटप्रमुखांशी संवाद सुद्धा साधला जाणार आहे, कारण आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तयारीसाठी एकनाथ शिंदेंनी आता कंबर कसली आहे।